थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांकरता ही दिलासादायक बातमी। शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे रोजची रोज ठळक बातम्या बघायला मिळतील। पीक विमा, नुकसान भरपाई, सर्व पिकांचे बाजार भाव। शेतकऱ्यांची सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये चिंता, कारण की मोठ्या प्रमाणात तुफान पावसाने शेती पिकाचे नुकसान झाले। शेतकऱ्यांची विम्यापासून देखील दूरची वाटचाल आता बघायला मिळत चाललेली आहे। लवकरात लवकर सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी असून आता काही जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार आहे। पुढे यादी बघणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। महत्त्वाची बातमी, कांद्याची सद्यस्थितीला ट्रॅक्टर थेट कार्यालयासमोर आणण्यात आंदोलन करण्यात येत आहे। कांद्याला चांगला बाजारभाव अपेक्षित सध्या मिळत नाहीये, कांद्याच्या दरामध्ये चिंता। महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आम्ही मदत देणार आहोत असं फडणवीसांनी डायरेक्ट भाषणातून काल सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण मदत आता वाटप होणार असून काहींना हेक्टरी 20,000, काहींना 25,000 तर काहींना 16 ते 17,000 रुपये आता थेट खात्यात वाटप करण्यात येणार आहेत। यामध्ये कोणते जिल्हे आहेत, सर्व काही माहिती पुढे बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी देऊ। पहिला जिल्हा यवतमाळ असून या ठिकाणी पैसे वाटप केले जाणार। ई पीक पाहणीला तांत्रिक खोडा, शेतकरी वैतागलेले आहेत। सध्या स्थितीला खरीप हंगामात 2025 अंतर्गत शेतकरी आपापल्या शेतातील ई पीक पाहणी तर करत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये नेटवर्कचा अडथळा येत असून शेतकऱ्यांना दुसरा सोपा पर्याय तरी शासनाने द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। ई पीक पाहणी केली तरच पुढे चालून पीक किंवा नुकसान भरपाई जमा होईल। 21व्या हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी आहे। नमो शेतकरीचे 2,000 मिळाले, आता पीएम किसान योजनेचा हप्ता दिवाळीपूर्वीच मिळण्याची शक्यता। राज्यातील शेतकऱ्यांना काही ठिकाणी आगाऊ रक्कम मिळण्याचा अंदाज आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत। 5.25 लाख हेक्टरवरील सोयाबीन कापूस धोक्यामध्ये, पूर्णा तालुक्यातील थुना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। सध्या स्थितीला शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले। सोलापूर जिल्ह्यातील 38 साखर कारखाने यंदा गाळपासाठी सज्ज। उच्चांकी 2,12,000 ऊस क्षेत्र बघायला मिळत आहे। चांगला बाजारभाव मिळाला तरी दिलासा मिळेल। ई पीक नोंदणीला 20 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, सरकारने घेतला पुन्हा निर्णय। ई पीक पाहणीला आता काही दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे। ई पीक पाहणी करून घ्या। महत्त्वाची बातमी आहे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कांद्याचे दर जास्तीत जास्त 1,100 रुपये, कमीत कमी या ठिकाणी 600 रुपये आहेत। आवक 6,000 क्विंटल। आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी, संजय राऊत यांचं म्हणणं बघायला मिळत आहे। डोळ्यादेखत कांदा वाहून गेला, शेतात साठवलेला कांदा आलेल्या पावसाच्या पुरामध्येच वाहून गेलेला आहे। शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आल्यासारखी परिस्थिती। यंदा जिल्ह्यात 32,000 हेक्टरवर पेरा, कापसाला चांगला बाजारभाव मिळाला तर दिलासा मिळेल। बाजारात कमी मागणी, दरही कोसळणार असल्याची शेतकऱ्यांमध्ये चिंता। सध्या स्थितीला कापसाला जर 9,000 रुपयांचा दर भेटला तर चांगला कापूस परवडेल। शेतकरी मित्रांनो, पीक विमा वाटप होणारे पुढचे कोणत्या जिल्ह्यात यादी आलेली आहे, आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगत चला। तुमच्या जिल्ह्याची बातमी या चॅनलवरती आपण नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार असून देऊळगाव राजा तालुक्यातील 2,500 शेतकऱ्यांना 2,85,00,000 रुपये, जळगाव जामोदेतील 1,000 शेतकऱ्यांना 2,55,00,000 रुपये ही मदत आता वाटप करण्यात येणार आहे। कोणाला 20 तर कोणाला 25,000 काही ठिकाणी वाटप झालेले आहेत। उर्वरित राहिलेली मदत मिळेल। अजून माहिती आता पुढे बघू। महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी, शेतकरी मित्रांनो, यावेळेस जर हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोव्हेज 81 हरभऱ्याची व्हरायटी घेऊ शकता, कारण की तुम्ही जर याची पेरणी केली तर कमी खतामध्ये व सर्व नियोजन पाणी कमी भेटले तरी काही हरकत नाहीये। मोठ्या प्रमाणात उत्पन्न इनोव्हेज 81 या व्हरायटीतून मिळत असते। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये याची पेरणी केली व त्यांना मोठे उत्पादन मिळालेले आहे। यावेळेस जर तुम्ही हरभरा पेरणार असाल तर एक वेळेस इनोव्हेज 81 व्हरायटी घेऊ शकता।
महत्त्वाची बातमी यवतमाळमधील देखील शेतकऱ्यांना दिलासा तर मिळालाच. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप करणार मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन बघायला मिळत आहे. नेमके आता कोणत्या 12-13 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत, पीक विमा मिळणार आहे, त्या याद्या पुढे देखील आपण बघणार आहोत. त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, आता फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार नुकसान भरपाई जमा करण्यात येणार असल्याचं सांगितलं. महत्त्वपूर्ण बातमी आहे. 20 सप्टेंबरपर्यंत करा ई-पीक पाहणी नोंदणी. 6 दिवसांची मुदतवाढ दिल्याने सरासरी 40% नोंदणी होऊ शकते असा अंदाज आहे. मोठ्या प्रमाणात ई-पीक पाहणी केली तर शेतकरी मित्रांनो दिलासा मिळेल, कारण की पुढे मदत मिळू शकते. महत्त्वपूर्ण बातमी आहे. कांदा लागवडीला वेग, क्षेत्र घटण्याची शक्यता. सध्या स्थितीला जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये ही स्थिती बघायला मिळू शकते. कांदा लागवडीला आता वेग आलेला आहे, क्षेत्र घटण्याचा अंदाज. महत्त्वाचे अपडेट. 7/12 कोरा मागणीसाठी शेतकरी मुंबईत धडकणार. लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही, प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये आपले मत कळवायचे आहे, कारण तुम्ही आवाज उठवला तरच सरकारपर्यंत तो आवाज जाणार आहे. कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही, कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगू शकता. पुढे जाऊन माहिती. अखेर आनंदाची बातमी आली. शेतकऱ्यांची संपली प्रतीक्षा. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं आज पैसे येतील की उद्या पीक विमा जमा होईल, मात्र आता काळजी करू नका, डायरेक्ट पैसे आता मिळणार असून ज्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत पीक विमा जमा झाला नाही त्यांना तर आता चांगला दिलासा मिळणार आहे. तर चला आता नेमकी काय बातमी आहे, सर्व काय आता आपण बघणार आहोत. लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होणार असून पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे, ती देखील आता आपण माहिती बघूयात. आलेल्या माहितीनुसार आता मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले व शेतकऱ्यांना मदत लवकर मिळालेली नव्हती, मात्र आता राज्य सरकारला 190 कोटी रुपये जमा करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश बघायला मिळत असून यामध्ये पहिला जिल्हा परभणी, या ठिकाणी पूर्ण रक्कम आता वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो. लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे आगमन. क्विंटलला सरासरी 800 रुपये दरामुळे शेतकरी अडचणीत बघायला मिळत आहेत. सध्या स्थितीला कांदा विक्रीला तर सुरुवात झाली, मात्र दर डायरेक्ट 800 रुपये किलोच बघायला मिळत आहेत. 25 रुपये किलोचा दर तरी मिळावा शेतकऱ्यांची अपेक्षा. सरकारचा जी-आर कोणाला सरसकट आरक्षण देत नाहीये. मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका. मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं की सरकारचा जी-आर सरसकट कोणालाही आरक्षण देत नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं. 1 महिना होऊनही मिळेना मदत. उदगीर तालुक्यात 8 ऑगस्ट रोजी काही मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. 1 महिना होऊनही मदत मिळत नसल्याचं देखील चित्र बघायला मिळत आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत द्यावी. काही शेतकऱ्यांना हेक्टरी 25 ते 30 हजार रुपये देखील देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची मागणी देखील बघायला मिळत आहे. ही रक्कम जर वाटप केली तर शेतकऱ्यांना चांगली भरपाई मिळू शकते. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक. शेतकरी तर पैसे भरत आहेत, मात्र सौर कृषी पंपाचे काही पंप शेतामध्ये येऊन बसत नसल्याचं चित्र बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरल्यानंतरही प्रतीक्षा कायम. संजय गांधी श्रावण बाळाच्या लाभार्थ्यांना सध्या स्थितीला 2,500 रुपये. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे निराधारांना आता यंदाची दिवाळी गोड करता येणार. सध्या स्थितीला जर विचार केला तर संजय गांधी श्रावण बाळ योजनेमध्ये आता डायरेक्ट रक्कम वाढवलेली असून आता चांगली रक्कम मिळणार आहे. थेट बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार. महत्त्वपूर्ण बातमी. शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवणारी. आता तुम्हाला सर्व काय सांगत आहे, लक्ष देऊन बघा. पीक विम्याचा दुसरा टप्पा, नुकसान भरपाईचा हा दुसरा टप्पा पूर्णपणे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. यामध्ये पुढचे कोणते जिल्हे आहेत तर बघू शकता. जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी चिंतेत बघायला मिळत होते. शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांसाठी सरकारने आता निधी जाहीर करत 73,54,03,000 रुपये आता वाटपाची तयारी केलेली असून जेवढा निधी लागणार होता तेवढा निधी आता सरकारने जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता काळजी करायची नाहीये, चिंता करायची नाहीये. पूर्ण रक्कम आता ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊन जाणार आहे. यामध्ये आता चंद्रपूर, वर्धा, नागपूर जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटप केले जाणार. अजून माहिती पुढे बघू. केळीचे बाजारभाव घसरले. बागायतदार संकटामध्ये आलेले आहेत. केळीला चांगला दर मिळत होता, मात्र आता पुन्हा एकदा थोडीशी घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे. केळीचे बाजारभाव घसरल्यामुळे बागायतदार आता संकटामध्ये सापडलेले आहेत. लवकरात लवकर जर चांगला दर मिळाला तर केळी उत्पादकांना चांगला दिलासा मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, अजून महत्त्वाच्या बातम्या पुढे बघायच्या आहेत. पीक विम्याची बातमी पाहण्यासाठी राहिलेला व्हिडिओ आता लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला.
महत्त्वपूर्ण बातमी आहे परभणी हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीने पिके मातीमोल. सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात तुफान पावसाने शेती पिकांचे नुकसान. परभणी हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीने पिके मातीमोल झालेले आहेत. शेतकरी वर्ग सध्या स्थितीला चिंतेमध्ये देखील बघायला मिळत आहे. मोठे नुकसान झाले. महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे. आलेल्या माहितीनुसार आता पीक विमा नुकसान भरपाईचा पुढचा टप्पा हा जमा करण्यात येत आहे. आता पुढचे कोणते जिल्हे आहेत जाहीर झालेले आहेत. आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार 13,000 रुपयांपासून पीक विमा जमा होणार आहे. काहींच्या बँक खात्यात 13,000 रुपये पीक विमा जमा होईल, तर काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18,000 ते 21,000 रुपये देखील आता पीक विमा पूर्ण जमा करण्यात येणार आहे. यामध्ये विचार जर केला तर आता चंद्रपूर जिल्ह्याचा देखील समावेश सरकारने केलेला असून या जिल्ह्यात देखील पूर्णपणे रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागात देखील आता पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10,000 रुपयांपासून ते 21,000 रुपयांपर्यंत पीक विमा पूर्णपणे आता वाटप केला जाणार आहे. ही नुकसान भरपाईची मदत थेट आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. सोने चांदीच्या किमतीची सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात झेप. सोने चांदीच्या किमतीमध्ये वेग मोठ्या प्रमाणात आलेला आहे. दरामध्ये सारखी वाढ होत चाललेली आहे. सध्या जर विचार केला तर सोने चांदीच्या दरामध्ये वाढ होत असल्यामुळे काहींना आता घेण्यासाठी अडचण. महत्त्वपूर्ण बातमी आहे. सध्या स्थितीला महाराष्ट्राच्या अनेक चोऱ्या पाहिल्या जात आहेत. सध्या स्थितीला जर विचार केला तर जात चोरणारे आजच पाहिले असं लक्ष्मण हाके म्हटलेले आहे. त्यांनी स्पष्टपणे विधान केल्याची माहिती समोर. मोठी बातमी समोर येत आहे. केवळ 52% शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणी. नोंदणीसाठी 6 दिवसांची मुदतवाढ. 1.5 लाखांवर शेतकऱ्यांना दिलासा. ई पीक पाहणी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, मदत मिळेल. 2.25 लाख शेतकऱ्यांना महासन्मान निधीचा हप्ता जमा झालेला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. यामध्ये आमनगाव येथील 24,000 शेतकऱ्यांना, अर्जुना मोरेगाव येथील 27,000, देवरी 18,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम वाटप झाली. यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय. सध्या स्थितीला पीक विम्याची रक्कम देखील काही ठिकाणी मिळालेली असून आता नुकसान भरपाईची देखील रक्कम जमा झालेली आहे व त्यातले त्यात नमो शेतकरीचे 2,000 रुपये पूर्णपणे वाटप झाल्याने शेतकऱ्यांना एक दिलासा मिळतोय. शेतकरी मित्रांनो, रोज पीक विम्याच्या बातम्यांसाठी आत्ताच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तुम्हाला महत्त्वाची बातमी बघायला मिळेल. नमो शेतकरी योजना भी खुश खबर. महत्त्वाची बातमी. मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान. शेती खरडून गेल्याने झाले नुकसान. वाढवणा वडकी किन्नी मंडळात बसला मोठा फटका. आलेल्या जोरदार ते मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना तातडीने लवकरात लवकर मदत देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मुसळधार पावसाने नुकसान. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व बातम्या बघितल्या. कांदा, कापूस बाजारभाव, सोयाबीनच्या बाजारभाव संदर्भातील सर्व काही बातम्या आपण बघितलेल्या आहेत. अशाच रोजची रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील. तसेच पीक विमा, नुकसान भरपाई, हवामान अंदाज तसेच इतर महत्त्वाच्या बातम्या देखील आता आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. पुढचा व्हिडिओ लवकरच येत आहे, तो देखील नक्की बघू शकता. धन्यवाद.